नमस्कार, मी श्रुती. तर आज आपण काही महत्त्वाच्या टिप्ससोबत डायरेक्ट कापडावर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग पाहतोय. जेव्हा आपण ब्लाऊजचे डायरेक्ट कापडावर कटिंग करत असतो तेव्हा मापांमध्ये बरेचसे बदल करायचे असतात. तर ते नेमके कसे करावे ते सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला डायरेक्ट कापडावर ब्लाऊजचे कटिंग करायला भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुमचा ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट बसेल. इथे आपण डबल फोल्ड अस्तर घेतलंय. माझ्या साईडला ह्याची बंद बाजू आहे. तर सुरुवातीला आपण मागील भाग कटिंग करतोय. खालच्या साईडचं कापड थोडंसं क्रॉस आहे, तर तिथे आपण सरळ रेषा मार्क करून घेतोय. आता आपण माप टाकूयात. आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12.5 इंच. तर त्यामध्ये आपण 1.25 इंच मार्जिन घेतोय. म्हणजेच आपण पूर्ण उंची 14.25 इंच घेणार आहोत. तर अर्धा इंच कमरेसाठी आणि शोल्डर आपण डबल फोल्ड करणार आहोत, त्यासाठी आपण 1.25 इंच मार्जिन घेतलंय. आता रेषेच्या इथून वरच्या साईडला 14.25 इंचाला मार्क करून इथे शोल्डरची सरळ रेषा मार्क करून घेतोय. जर तुम्ही शोल्डर फक्त अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करणार असाल तर उंचीमध्ये फक्त 1 इंच मार्जिन घ्या. आपला मागील गळा डीप नेक आहे, त्यानुसार शोल्डर घेतोय आपण 5.25 इंच. नेहमी लक्षात ठेवा, शोल्डरचं माप हे पूर्णपणे मागील गळ्यानुसार बदलत असतं. तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 5.25 इंचाला मार्क केलं. पुन्हा बंद बाजूपासून आतल्या साईडला 5.25 इंचाला मार्क करून थोडंसं पुढल्या साईडला 5.25 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात. त्यानंतर छाती रेषेवर छातीच्या चौथ्या भागाचं माप टाकायचं आहे. आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच. तर त्यामधून आपल्याला 1/2 इंच मार्जिन मायनस करायचं आहे, कारण हा डीप नेक ब्लाऊज आहे आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे मार्जिन रेषा जोडून घेऊयात, म्हणजेच पुढील माप टाकायला सोपं जातं. आता मुंढ्याचं मार्क करतोय. मध्यातून आतल्या साईडला 1.25 इंचाला मार्क करून मुंढा लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. आता हे पॉईंट्स जोडत फिटिंग लाईनच्या इथे 1/2 इंच खालच्या साईडला येत मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतला. त्यानंतर आपण गळा रुंदी घेणार आहोत 2 इंच. मागील गळ्याचा शेप आपण नाही कटिंग करणार आहोत, कारण आपल्याला मागील गळ्यावरूनच पुढील भाग ड्राफ्टिंग करायचा आहे. त्यामुळे आपण इथेपर्यंतच ड्राफ्टिंग करून आहे असं मार्जिन कटिंग करून घेऊयात. जेव्हा आपण डायरेक्ट कापडावर कटिंग करत असतो तेव्हा पुढील भागाचं ड्राफ्टिंग झाल्यानंतरच मागील भागाचा गळा कटिंग करून घ्या, म्हणजेच आपल्याला पुढील भाग ड्राफ्टिंग करायला सोपं जातं. इथं पाहताय आपण मागील भाग मापानुसार कटिंग करून घेतला. आता समोरच्या साईडला जेवढी अस्तरची जागा उरते त्यामध्ये आपण बाहीचं कटिंग करतोय. बाहीसाठी घडी आपण छातीनुसार घेतोय. आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच. तर इथे आपण 8 इंचाला अशा पद्धतीने कापड मध्यात फोल्ड करून घेतोय. इथं मी खालच्या साईडला सरळ रेषा मार्क करून घेते, जेणेकरून आपलं कापड सरळ रेषेत येईल. इथे आपण समोरच्या साईडला सरळ रेषेत कापड मार्क करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. आपल्या बाहीची पूर्ण उंची आहे 4.5 इंच. तर त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन घेतोय, कारण ही अस्तरची बाही आहे. खालच्या साईडने वरच्या साईडला 5.5 इंचाला मार्क करून इथे पॉईंट्स जोडत सरळ रेषा मार्क करून घेतोय. आता आपली उरलेली सगळी मापं ह्या बॉक्सच्या आतल्या साईडला येणार. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅफ हाईट टाकत असतो. 32 छातीनुसार कॅफ हाईट घेतोय 2.6 इंच. 2.6 इंचाला मार्क करून अर्ध्यात अशी सरळ रेषा मार्क करून घेतोय. या रेषेमधून जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते मायनस करून घेऊयात. 1.5 इंचाला मार्क करून इथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घेतोय. त्यानंतर ह्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून घ्या. मध्यात मार्क करून घेतोय. आता जिथे आपण मध्य काढला आहे तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून बंद बाजूकडून आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत इथे आपण मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने शेप मार्क करून घ्या.
फिटिंग लाईनच्या इथे 1/2 इंच खालच्या साईडला यायचं आहे, म्हणजेच मुंढ्यात चुण्या येत नाहीत. पुन्हा मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप मध्यात फोल्ड करून मार्क करून घ्या. तिथे खालच्या साईडला 1/2 इंचाला मार्क करून घेतोय. आता हे तिन्ही पॉईंट्स जोडत मध्यातून पुढील मुंडाचा शेप मार्क करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे बाही फिटिंगला अगदी परफेक्ट बसते. त्यानंतर बॉटमला दंडघेराचा माप टाका आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे मार्जिन रेषा जोडून घेऊयात. इथे आपल्या 32 छातीनुसार संपूर्ण बाहीचं ड्राफ्टिंग झालंय. आता आपण कटिंग करून घेतोय. सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यानंतर बाहीच्या बॉटमला जी रेषा मार्क केली आहे ती कटिंग करून घेऊयात. त्यानंतरच बाही ओपन करून पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. अशाच पद्धतीने बाही कटिंग करा, फिटिंगला अगदी परफेक्ट बसेल. आता बाही बाजूला ठेवून आपण पुढील भागाचं ड्राफ्टिंग करूयात. इथे आपण बॉटमला सरळ रेषा मार्क करून घेतोय. त्यानंतर आपल्याला पुढील भागासाठी 1/2 इंच मार्जिन एक्स्ट्रा लागणार आहे, तर तेवढं इथे आपण मार्क करून घेऊयात. इथे हे पॉईंट्स जोडत सरळ रेषा मार्क करून घेतोय. आता ही जी रेषा आपण मार्क केली आहे त्याच्या वरच्या साईडला आपल्याला मागील भाग ठेवायचा आहे, तो आहे असा मार्क करून घेतोय. शोल्डरच्या इथे पॉईंट मार्क करून मुंड्याचा शेप आहे असा मार्क करून घेतोय. त्यासोबत मार्जिन रेषेच्या इथे असे पॉईंट मार्क करून घेऊयात. अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे मागील भाग ड्राफ्ट करायला सोपं जातं. पहा, आता जे आपण पॉईंट मार्क केलेत ते पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊयात. आता आपल्याला पुढील मुंड्यासाठी मार्क करायचं आहे. जेवढं आपण शोल्डरचं माप घेतलंय ते अशा पद्धतीने मार्क करून मुंड्याचं माप मार्क करून आता हे पॉईंट्स जोडत इथे बॉक्स मार्क करून घेतोय. आता मागील मुंड्याच्या इथून 1/2 इंच आतल्या साईडला येत पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय. त्यानंतर गळा रुंदी घेतली आहे आपण 2 इंच. पुढील गळ्याची खोली आहे 6 इंच. त्यामध्ये आपण 1.25 इंच शिलाई मार्जिन घेतोय, कारण आपण शोल्डर डबल फोल्ड करणार आहोत. तर वरच्या साईडने सरळ टेप ठेवून 7.25 इंचाला मार्क करून खालच्या साईडने गळ्याची रुंदी 2 इंच घेतोय. आता हे पॉईंट्स जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय. हा ब्लाऊज आपला प्रिन्सेस कट असल्याने पुढील गळ्यासाठी तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप मार्क करून घ्या. मी इथे खालच्या साईडने वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून मध्यातून अशा पद्धतीने बाहेरच्या साईडला क्रॉस रेषा मार्क करून घेते. बाहेरच्या साईडला जितका खोल हवा आहे त्यानुसार मार्क करून घ्या. ही रेषा आपण शोल्डरला क्रॉस आकारात जोडून इथे पंचकोनी गळ्याचा शेप मार्क करून घेतला. मी इथे बाहेरच्या साईडला फक्त 1/2 इंच मार्जिन घेतलंय. तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डायरेक्ट कापडावर प्रिन्सेसचे टक्स कसे मार्क करावे ते पाहूयात. टक्ससाठी पहिला पॉईंट कसा मार्क करावा ते पाहूयात. आपल्या 32 छातीचा 10वा भाग येतो 3.2 इंच. छातीच्या 10व्या भागामध्ये आपल्याला 1/2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे, कारण इथे आपण डायरेक्ट कापडावर कटिंग करतोय. तर इथे मी आयहुक पट्टीच्या बाजूने कमरेच्या भागावर 3.7 इंचाला मार्क करून पुन्हा तिथून थोडं वरच्या साईडला 3.7 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत इथे सरळ रेषा मार्क करून घेते. त्यानंतर टक्सची उंची कशी घ्यायची ते पाहूयात. आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच. त्यामध्ये कंपल्सरी 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये शोल्डरचं शिलाई मार्जिन ॲड करून इथे आपण टक्सची उंची मार्क करून घेतोय. कोणत्याही छातीसाठी अशाच पद्धतीने मार्क करून घ्या, तेव्हाच तुमच्या टक्सचा शेप हा परफेक्ट येईल. आता जो आपण हा टक्सचा मेन पॉईंट मार्क केला आहे तो आपल्याला बरोबर मुंढ्याच्या मध्यात अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर कमरेच्या भागावर 32 छातीनुसार मेन टक्सची रुंदी घेतोय 1.5 इंच. तर टक्सच्या पुढे अशा पद्धतीने 1.5 इंचाला मार्क करून घ्या. तिथूनच थोडा वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून खालच्या साईडने टक्सची उंची 2.25 इंच घेतो, कारण आपल्या छातीच्या खालच्या साईडचा भाग हा सरळ असतो. आता इथून आपल्याला आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने प्रिन्सेसचा शेप मार्क करून घ्या. वरच्या साईडला आपला गोलाकार भाग येईल, ह्याची काळजी घ्या. इथे लक्षात घ्या, आपल्या छातीची साईज 32 होती, पण बस्ट साईज ही कमी आहे. म्हणजेच ह्या ब्लाऊजमध्ये कस्टमरच्या छातीचा भाग कमी असून पाठीचा भाग हा जास्ती आहे, म्हणून आपला शेप अशा पद्धतीने आला आहे.
ह्या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स आपण डीप नेक ब्लाऊजच्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. आता जो आपण 1.5 इंचाचा टक्स घेतला आहे ते मार्जिन आपल्याला मार्जिन रेषेच्या पुढे वाढवून घ्यायचं आहे. हे कंपल्सरी आहे, विसरायचं नाही, नाहीतर मग आपला ब्लाऊज शिवण्यात कमी येईल. त्याचसोबत जेव्हा आपण हे दोन्ही प्रिन्सेसचे साईड पार्ट शिलाई करणार आहोत तेव्हा आपल्याला दोन्ही बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे. तर ते आपण मार्जिन रेषेच्या पुढे वाढवून घेऊयात. तर मार्जिन रेषेच्या पुढे आपण 1 इंचाला मार्क करून घेतोय. तेवढंच अंतर आपल्याला मुंढ्याच्या भागात सुद्धा वाढवून घ्यायचं आहे. इथे आपण हे पॉईंट्स जोडत सरळ रेषा मार्क करून घेतोय. तर डायरेक्ट कापडावर ब्लाऊज कटिंग करत असताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या, नाहीतर मग आपला ब्लाऊज फेल जातो. इथेपर्यंत ड्राफ्टिंग झाल्यानंतर आपण मागील भाग घेऊयात. तो अशा पद्धतीने ठेवा. पहा, आपल्या खालच्या साईडला जे एक्स्ट्राचं मार्जिन येतं आहे तिथं आपण मार्क करून घेतोय. आता जिथे आपण मार्क केलं आहे तिथून टक्सपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्या. हे मार्जिन कटिंग करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपल्या पुढील भागाची उंचीही जास्ती होते. त्यामुळे आपल्या फिटिंगची रेषा ही सरळ रेषेत न येता मुंढ्यामध्ये घोळ येतो. तर इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालं आहे. आता आपण कटिंग करून घेतोय. जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घेऊयात. त्यानंतर मार्जिन रेषा कटिंग करत पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्याचसोबत शोल्डरची रेषासुद्धा कटिंग करून घेतोय. त्यानंतर दोन्ही साईड पार्ट सेपरेट करून घेतोय. अशा पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग नक्की करून पहा. तुमचा ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट बसेल. त्यानंतर गळ्याचा शेप कटिंग करून इथे आपण दोन्ही साईड पार्ट सेपरेट करून घेतोय. पहा, इथे आपण 32 छातीनुसार प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावर कटिंग करून घेतलं. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.